तो आपल्याला प्रश्न विचारतात की स्टेट द बेनिफिट्स व्हेन द स्टील इज यूज ॲज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल. स्टीलला कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून जेव्हा तुम्ही वापरतात तर त्याचे फायदे काय असतात. अल्सो लिस्ट एनी 4 स्टील स्ट्रक्चरचे तुम्हाला यादी बनवायची आणि त्यांचे फंक्शन पण सांगायचे आहे. मग पहिला बघणार तुम्ही की स्टीलचा मेंबर जो काही आहे ते हाय लोडला रिजिस्ट करतात. स्टील मेंबर कॅन रिजिस्ट द हाय लोड विथ कम्पॅरेटिव्हली लाईट वेट अँड स्मॉल साईज मेंबर. म्हणजे याचा अर्थ आता आहे असा आहे की त्यांचं सेल्फ वेट कमी असून त्यांची साईज कमी असून सुद्धा ते काय करत असतात, हाय लोडला रिजिस्ट करतात. इंग्रजीमध्ये कसं आहे, स्टील मेंबर कॅन रिजिस्ट द हाय लोड विथ कम्पॅरेटिव्हली लाईट वेट अँड स्मॉल साईज ऑफ मेंबर. दुसरा पॉईंट काय, स्टील हॅज मेनी गुड मेकॅनिकल प्रॉपर्टी लाईक डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी. तो स्टीलचे खूप चांगले प्रकारचे मेकॅनिकल प्रॉपर्टी असतात डक्टिलिटी आणि मेलेबिलिटी सारखे. स्टील हॅज मेनी गुड प्रॉपर्टी लाईक डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी. पुढे काय, इट गिव्ज हाय स्क्रॅप व्हॅल्यू. याचा अर्थ असा आहे की स्टीलचा वापर झाल्यानंतर भंगार लोखंडमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची किंमत भेटते. कळालं का, त्याला बोलतात स्क्रॅप व्हॅल्यू. स्टील इट गिव्ज हाय स्क्रॅप व्हॅल्यू. नंतर पुढे काय बरं का, स्टीलचा वापर कुठे करतात, स्टील मेंबर आर गॅस अँड वॉटर टाईट स्ट्रक्चर. कळालं का, तुम्हाला पाण्याची टाकी बनवायची असेल स्टीलची बनवू शकतात. तुम्हाला आठवत असेल गॅसचा जो सिलेंडर राहतो का, तो देखील कशाचा राहतो, स्टीलचा. तर मग तेच म्हणले की एअर टाईट आणि वॉटर टाईट बनवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागत असतं, स्टील स्ट्रक्चरचा वापर करावा लागतो. हा पण एक फायदा झाला. पुढचा फायदा कोणता आहे तो बघा, स्टील मेंबर आर गॅस अँड वॉटर टाईट. स्टीलचे मेंबर गॅस किंवा वॉटर टाईट असतात, त्यांची स्क्रॅप व्हॅल्यू जास्त असते. स्टील हॅज मेनी गुड मेकॅनिकल प्रॉपर्टी लाईक डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी. द स्टील मेंबर कॅन रिजिस्ट हाय लोड. हे 4 झाले. पुन्हा अजून काय लिहू शकतात, स्टीलचे मेंबरची लाईफ जास्त असते. स्टील मेंबर हॅव हाय सर्व्हिस लाईफ. कळालं का, त्याची लाईफ जास्त असते, जास्त दिवस टिकतात ते. आणि पुन्हा रिसायकल पण करता येतात. बघा, स्टील कन्स्ट्रक्शन मटेरियल कॅन बी रिसायकल इझिली. तो रिसायकल करता येतात, त्यांची लाईफ जास्त असते. ते गॅस आणि वॉटर टेटसाठी स्टील मेंबर म्हणून वापरतात. नंतर त्याची स्क्रॅप व्हॅल्यू जास्त असते. नंतर एवढं सगळं सांगत ते लक्षात ठेवा. ओके, बरं पुढे काय तुम्हाला म्हणलेत की स्टील स्ट्रक्चरचे यादी बनवायची आणि त्यांचे फंक्शन बी सांगायचे. ओके का, चला बरं का बघूया. सगळ्यात पहिले कम्युनिकेशन टावर कायसाठी वापरतात, रेंजसाठी. कायसाठी, रेंजसाठी. तो फ्रिक्वेन्सीला रेंज करण्यासाठी यासाठी. स्टील वॉटर टँक कशासाठी, टू स्टोरेज द वॉटर. स्टील ब्रिज कशासाठी वापरतात, व्हेकलला क्रॉस करण्यासाठी, रिव्हरवरून क्रॉस करण्यासाठी, टू क्रॉस द रिव्हर. ठीक आहे. गॅन्ट्री गर्डर आणि क्रेन काय, हेवी वेटला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी. टू लिफ्ट द हेवी वेट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. टू प्लेस बघा, टू शिफ्ट म्हणा, टू शिफ्ट ऑर टू लिफ्ट द हेवी लोड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. स्टील कॉलम कायसाठी वापरतात, स्टील कॉलम कायसाठी, सपोर्टसाठी, स्लॅबला सपोर्ट करण्यासाठी. असं चिमणी, स्मोक, धूर जे ना कंपनीमध्ये मोठे धूरला बाहेर काढण्यासाठी जे असतात ना त्याला बोलतात चिमणी. आणि बिल्डिंग फ्रेम म्हणजे आपली बिल्डिंग फ्रेम. ओके, याच्यापैकी कोणते बी 2-3 स्ट्रक्चर लिहून टाकायचे तुम्ही. 4 मार्काचा क्वेश्चन आहे पुढचा, डिराईव्ह द न्यूट्रल ॲक्सिस कोइफिशियंट. तो न्यूट्रल ॲक्सिस कोइफिशियंट म्हणजे एक्सयू मॅक्स. काय बोलतात त्याला, न्यूट्रल ॲक्सिसला एक्सयूने दाखवतो आपण, परंतु न्यूट्रल ॲक्सिस कोइफिशियंट काढायचा आहे. कोणासाठी बघा, न्यूट्रल ॲक्सिस कोइफिशियंट अँड मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे MU फॉर सिंगली रेनफोर्स बॅलेन्स सेक्शन. जेव्हा बी बॅलेन्स सेक्शन शब्द येईल बाळांनो, तुम्हाला लिमिट शब्द वापरावा लागेल किंवा मॅक्सिमम शब्द वापरावा लागेल. तर बॅलेन्ससाठी लिमिट किंवा मॅक्सिमम शब्द म्हणजे न्यूट्रल ॲक्सिस कोइफिशियंटसाठी तुम्ही वापरताय XU, पण बॅलेन्स सेक्शन आहे म्हणून XU मॅक्स. तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. पुन्हा मुवमेंट ऑफ रेजिस्टन्ससाठी तुम्ही वापरतात MU. ठीक आहे, तो MU तुम्ही वापरतात, परंतु तुम्हाला आता काय करावं लागेल बरं का, मॅक्स वापरावं लागेल, कारण की तो बॅलेन्स सेक्शन आहे. मग तुम्हाला म्हणतात डिराईव्ह द न्यूट्रल ॲक्सिस कोइफिशियंट अँड मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स कॉन्स्टंट. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की मुवमेंट ऑफ बघा XU काय झाला, हा झाला न्यूट्रल ॲक्सिस, परंतु तुम्हाला न्यूट्रल ॲक्सिस कोइफिशियंट काढायचं म्हणजे K काढायचं आहे. काय काढायचं तुम्हाला, K. आणि मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स कॉन्स्टंट काढायचं आहे म्हणजे तुम्हाला Q काढायचं आहे. असं का म्हणतोय, कारण सांगतोय बघा, जेव्हा आपण XU मॅक्स काढतो ना, तर XU मॅक्सचा फॉर्म्युला येतो K × D, म्हणजे हा K काढायचा तुम्हाला इथला. आणि जेव्हा तुम्ही MU मॅक्स काढतात किंवा MU मॅक्सलाच आपण बोलतो MU लिमिट. काय बोलतो आपण, MU लिमिट. तर तुम्हाला आठवत असेल याचा फॉर्म्युला असतो QBD स्क्वेअर. B म्हणजे विड्थ, D म्हणजे डेप्थ ऑफ बीम. तो बीमचा विड्थ आहे B, डेप्थ आहे D, आणि Q असतो मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स कॉन्स्टंट. मग हा Q जर काढायचा असेल तर हा Q तुम्हाला आठवत असेल काय फॉर्म्युला, आठवतं का, तुम्हाला सांगतोय बघा. Kचा पण फॉर्म्युला सांगतो आणि याचा पण सांगतो. मी नवीन सांगतो बघा इकडे. न्यूट्रल ॲक्सिसला आपण XUने दाखवतो, परंतु बॅलन्स सेक्शन असेल तर XU मॅक्सने दाखवतो. याचा फॉर्म्युला होऊन जातो K × D. त्याच्यामध्ये K असतो न्यूट्रल ॲक्सिस कोइफिशियंट. काय असतो, न्यूट्रल ॲक्सिस कोइफिशियंट.
ओके, कसं काढतात हा काढतात तुम्हाला आठवत असेल FE 250साठी, FE 415साठी आणि FE 500साठी. आठवतं काय काही? त्या केची व्हॅल्यू जर तुम्ही काढायला गेला तर असतो 0.53, 0.53. 415साठी के इज इक्वल टू 0.48, 0.48 बरोबर. आणि जर समजा तुम्ही हे काढायला गेला तर के इज इक्वल टू 0.46. या पद्धतीने व्हॅल्यू असते बरोबर का, या पद्धतीने व्हॅल्यू असते. परंतु हा केचा डायरेक्ट एक मेन फॉर्म्युला आहे, तर तुम्हाला मी डायरेक्टली उत्तर सांगून दिले. पण केचा फॉर्म्युला काय असतो माहिती आहे? जर केचा फॉर्म्युला विचारला तर तो असतो 700 डिवाइड बाय 1100 प्लस 0.87 FY. मग तुम्ही ट्राय करायचा, आपल्याला माहिती की उत्तर हेच येणार आहे, पण तुम्ही ट्राय करायचा त्यांना उल्लू बनवायचा. हा फॉर्म्युला वापरायचा. कोणता फॉर्म्युला वापरायचा? ओके का, तर तुम्ही हा वरचा फॉर्म्युला वापरायचा. तो केचा हा फॉर्म्युला वापरून FY व्हॅल्यू दिलेली असते, 250 दिलं असेल तर 250 टाका, आलं का. तो केचा हा फॉर्म्युला वापरायचा. तुम्हाला माहिती आहे उत्तर हे आहेत, पण तुम्ही ट्राय करायचा हे वाला फॉर्म्युला वापरायचा. बरं इकडे या, पुढे जर आपण आता गेलो तर MU मॅक्स काढायचा आहे. MU मॅक्स जेव्हा तुम्हाला काढायचा आहे तो कसा काढणार? तुमच्याकडे फॉर्म्युला आहे ना QBDचा स्क्वेअर. तो बी तर विड्थ असते, डी तर डेप्थ असतो. क्यू काय असतो सर? 1 2 3. तो क्यूचे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत कोणकोणते? क्यू इज इक्वल टू 0.148 FCK. आठवते? क्यू इज इक्वल टू कोणासाठी? हा FE 250साठी. FE 415साठी काय? 0.13. क्यू इज इक्वल टू 0.138 FCK. आणि जर तुम्ही FE 500साठी काढायला गेलात बाळांनो तर क्यू इज इक्वल टू 0.133 FCK. आठवतं का? तो हे डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे. परंतु जर या क्यूचा फॉर्म्युला म्हणला तर मग कसं करणार? तर क्यू असतो आपल्याकडे क्यू इज इक्वल टू 0.36 FCK इंटू के इंटू 1 मायनस 0.42 के. म्हणजे सांगायचं तात्पर्य तुम्ही हावाला फॉर्म्युला वापरा क्यूचा, याला बोलतात मुमेंट ऑफ रेजिस्टन्स कॉन्स्टंट. आणि केचा फॉर्म्युला काय वापरायचा? 700 डिवाइड बाय 1100 0.87 FY. हे दोन फॉर्म्युले घ्या आणि त्याच्यामध्ये ते उदाहरण सॉल्व करा. काय प्रश्न आहे आता तो नवीन बघूया. ओके, बघा बरं का आता प्रश्न काय म्हणतोय. प्रश्न आपल्याला म्हणतोय की न्यूट्रल ॲक्सिस कोइफिशियंट के काढा, मुमेंट ऑफ रेजिस्टन्स कॉन्स्टंट क्यू काढा. सिंगली एंड फोर्थ बॅलन्स सेक्शन आहे, त्याची इफेक्टिव्ह डेप्थ दिली आहे D. तो इफेक्टिव्ह डेप्थ किती दिली तुम्हाला? गिवन डेटा सांगतोय. इफेक्टिव्ह डेप्थ दिलेली आहे तुम्हाला D. तुम्हाला काय काढायला लावले त्याने? तो के क्वेश्चन मार्क क्यू क्वेश्चन मार्क. इफेक्टिव्ह डेप्थ दिलेली आहे D आणि विड्थ म्हणले पुढे बघा वाचा. विड्थ दिले तुम्हाला B, तो आपण लिहिणार इथं विड्थ बराबर B. पुढे काय म्हणताय? M20चा कॉन्क्रीट आहे, M20 म्हणजेच FCK बराबर 20 न्यूटन पर MM चा स्क्वेअर. ओके, पुढे चला. आणि FE 415 म्हणतोय, तर FE 415 म्हणजे FY बराबर 415 न्यूटन पर MM चा स्क्वेअर. FCK दिला, FY दिलेला आहे. चला वापरा यूज. के इज इक्वल टू काय वापरायचं आता? के इज इक्वल टू काय फॉर्म्युला केचा? याला बोलतो आपण न्यूट्रल ॲक्सिस कोइफिशियंट. कसं काढतात? 700 डिवाइड बाय 1100 0.87 FY असं काढायचं बळा. हा न्यूट्रल ॲक्सिस कोइफिशियंट. ओके, न्यूट्रल ॲक्सिस कोइफिशियंट आहे. पण कसं काढणार? के इज इक्वल टू बघा 700चा 700 राहू द्या, डिवाइड बाय 1100 प्लस 0.87 इंटू FY किती आपला? 415. मग तुम्ही जर का टाकला 415 तर सांगा बरं किती? तो केची व्हॅल्यू माहिती आहे मला. 415साठी व्हॅल्यू किती येणार आहे? 100% 0.48 येणार आहे. किती येणार आहे? म्हणून डायरेक्ट लिहून टाकायचं XV मॅक्स बराबर के इंटू D 0.48 D. आला का लक्षात? आता बॉक्स करून द्यायचा. म्हणजे XV मॅक्स बी काढून दाखवायचा, गरज नव्हती. खरं उत्तर तुमचं येतं. याला बोलतात न्यूट्रल ॲक्सिस कोइफिशियंट के. तो किती आला? 0.48. हे काढून दाखवलं ना तुम्ही. XV मॅक्स पण काढून दाखवायचं. बोला जमेल का? हे बी काढून दाखवायचं सांगतोय मी तुम्हाला. बरं पुढच्या याच्यावर चला. आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला माहीत होता पण तरी पण सांगतोय. पुढचं काय आता मला काढायचं आहे क्यू काय असतो फॉर्म्युला? 0.36 इंटू FCK इंटू के इंटू 1 मायनस 0.42 के. मग के तर चालूच काढला तुम्ही. 0.36 इंटू FCK किती आला आहे? 20 ना, 20. के किती आहे? 0.48. 1 मायनस 0.42 इंटू 0.48. आणि जर हुशार असणार तर याचं उत्तर पण तुमच्याकडे आहे. 0.138 FCK. मी डायरेक्ट लिहून टाकतो 0.138 FCK.
कळालं का? म्हणजे काय 0.138 इंटू 20 किती आलं सांगा क्यू? किती आला क्यू सांगा? 0.133. ते नको ना करू, हे कर ना. 0.133 इंटू 20. 33 का बरं? 38 आहे ना 138 38 इंटू 20 2.76 किती आला? तो क्यू आला 2.76. मग क्यू जर येतो याला आपला झाला मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स कॉन्स्टंट. ओके का? हे काढायला लावलं तर हे आन्सर आहे आपलं. पण तरी देखील तुम्ही हुशार असणार तर त्यांच्या याला मॅच करण्यासाठी MU मॅक्स काढून द्या. काय काढणार? क्यू बीडीचा स्क्वेअर. क्यू आहे 2.76, बीडीचा स्क्वेअर लिहून टाका. ह्या झाला MU मॅक्स. MU मॅक्स समजते का नाही? आन्सर होतं तुमचं हे वाला बघ क्यू, आणि इकडे हा के. हे आन्सर आहे तुमचे, पण हे बी लिहून द्यायचे. जमल का? आणि डीच्या व्हॅल्यू दिली असतं तर मग यांचा आन्सर निघलं असतं. आन्सर डी दिला असता, बी दिला असता तर आपण ते पण काढलं असतं. मग असं याला कव्हर केलं होतं का आपण या सेक्शनला? याला काढलं होतं ना अंडर रेनफोर्स ओव्हर रेनफोर्सला? कुठले मागच्या व्हिडिओमध्ये होते ते? मागच्या व्हिडिओमध्ये बनवलं होते. याचं जे ना बघा, विच सेक्शन इज प्रिपेअर अँड व्हाय. तुम्हाला असा प्रश्न विचारून टाकतो बघा. तो ते काय म्हणतात की तुमच्याकडे अंडर रेनफोर्स सेक्शन आहे, ओव्हर रेनफोर्स सेक्शन आहे आणि बॅलन्स सेक्शन आहे. 3 प्रकारचे सेक्शन आपल्याकडे राहतात. तो चला मी आपण एक थेरी प्रश्न घेऊन घेतो, मग आपल्याला पुढे जाता येईल. पुढे काय म्हणताय बघा. क्वेश्चन काय म्हणतात बघा. डिफाईन द अंडर रेनफोर्स सेक्शन, ओव्हर रेनफोर्स सेक्शन आणि बॅलन्स सेक्शन RC मेंबरचे. ठीक आहे. आणि कोणता प्रिफर करतात ते सांगा. ड्रॉ लेबल स्केच स्ट्रेस ब्लॉक डायग्राम पण काढायची आणि तुम्हाला त्याचे पॅरामीटर पण सांगायचे. अंडर रेनफोर्स सेक्शन कोणाला बोलतात माहिती? हा बीमचा असा सेक्शन आहे, याच्यात स्टील एवढं भरलं आहे आपण की जर समजा ठीक आहे वरून लोड आला तर पहिले स्टील फेल होईल आणि नंतर कॉन्क्रीट. हे आठवतं का? ठीक आहे. सो मग ते लिहायचे. वेन द पर्सेंटेज स्टील प्रोव्हाइडेड इन द सेक्शन लेस दॅन पर्सेंटेज लिमिट, म्हणजे मॅक्सिममपेक्षा कमी प्रोव्हाइड केलेलं आहे स्टील, तर तेव्हा बोलतो आपण काय त्याला अंडर रेनफोर्स सेक्शन. आणि त्याच्यामध्ये न्यूट्रल ॲक्सिस जो आहे XU मॅक्सपेक्षा कमी असते. मग आपण याला डिफिनेशनला कशी लिहिली असती? इट इज द टाईप ऑफ द बीम सेक्शन इन विच स्टील इज प्रोव्हाइडेड इज सच अ दॅट, ठीक आहे, सच अ दॅट स्टील रिचेस अर्लियर दॅन द कॉन्क्रीट. स्टील रिचेस देअर परमिसिबल स्ट्रेस अर्लियर दॅन द कॉन्क्रीट, किंवा स्टील फेल अर्लियर दॅन द कॉन्क्रीट असं. आणि त्याच्यामध्ये न्यूट्रल ॲक्सिस XU लेस दॅन XU मॅक्स असते. ओव्हर रेनफोर्स सेक्शनमध्ये काय बोलणार की इट इज द टाईप ऑफ द बीम सेक्शन इन विच स्टील प्रोव्हाइडेड इज सच अ दॅट कॉन्क्रीट फेल अर्लियर दॅन द स्टील. आणि याच्यामध्ये XU ॲक्च्युअल हा XU मॅक्सपेक्षा जास्त असतो. आणि बॅलन्स सेक्शनमध्ये काय बोलणार बरं का? इट इज द टाईप ऑफ द बीम सेक्शन इन विच स्टील प्रोव्हाइडेड सच अ दॅट कॉन्क्रीट अँड स्टील फेल्स बोथ सायमल्टेनियसली. आलं का? म्हणजे XU मॅक्स इज इक्वल टू XU. या तिघांची डेफिनेशन लिहायची. आता कोणता प्रिफर करता आपण? विच सेक्शन इज प्रिपेअर सांगा तुम्ही. अंडर रेनफोर्स सेक्शन वापरतात, ओव्हर वापरत नाही. अंडर रेनफोर्स सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये पहिले स्टील फेल होत असतो. स्टील हा डक्टाईल मटेरियल आहे, डक्टाईलमुळे तो पहिले वागतो म्हणून वॉर्निंग देतो, म्हणून आपण अंडर रेनफोर्स सेक्शन वापरतो. पण ओव्हर रेनफोर्स सेक्शनमध्ये पहिले कॉन्क्रीट फेल होत असतो, कॉन्क्रीट फेल होण्याच्या अगोदर वॉर्निंग देत नाही, त्यामुळे त्याला वापरत नाही. हे इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. सो अंडर रेनफोर्स सेक्शन आर प्रिपेअर ओव्हर द 2 अंडर रेनफोर्स सेक्शन. कळालं का? तो अंडर रेनफोर्स सेक्शनला आपण वापरतो, बाकीच्या दोन कोणते बॅलन्स आणि ओव्हरपेक्षा अंडर रेनफोर्स सेक्शनला आपण वापरतो, असं वाक्य ते. स्टील विल इल्ड फर्स्ट. तो स्टील पहिले वागतो बिफोर द क्रश, म्हणजे कॉन्क्रीट क्रश होण्याच्या अगोदर स्टील वागतो, त्यामुळे तो आपल्याला वॉर्निंग देत असतो, म्हणून आपण अंडर रेनफोर्स सेक्शन. कळालं का? मग पुढे हे सेक्शनची तुम्हाला डायग्राम काढून दाखवलेली आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये. आता एक प्रश्न आपल्याला 3 मार्क्ससाठी विचारला जात असतो, फुटिंगचा क्वेश्चन आहे तो. ते म्हणतात काय बरं का आपल्याला, ते क्वेश्चन विचारतात की स्केच द क्रिटिकल सेक्शन अँड देअर रिस्पेक्टिव्ह लोकेशन यूज रिकमेंडेड IS कोड 456-200 व्हाईल डिझायनिंग द डेप्थ ऑफ पॅड फुटिंग. बघा, तो बेंडिंग आणि शिअरसाठी तुम्हाला ती डायग्राम काढायची आहे. मला म्हणायचं काय माहिती आहे का, की ही फुटिंग आहे, समजा ही फुटिंग आहे, याच्यामध्ये हा कॉलम आहे, तो वरून लोड आल्यावरती फेल कशात करते, कुठे कुठे होतो ते फेल, बरोबर का? तो आपल्याकडे 3 प्रकारचे फेल्युअर आहेत, बेंडिंगमध्ये आणि शेअरमध्ये फुटिंग फेल होते, बरोबर का? तर आपण काय करणार, 1 नंबर आपण काढणार बेंडिंग फेल्युअर. आपण काय करणार आता? बेंडिंग फेल्युअर. तर बेंडमध्ये फेल्युअर जर व्हायचं असेल तेव्हा क्रिटिकल सेक्शन कुठे येतो? क्रिटिकल सेक्शन बरोबर इथे येतो जंक्शनवरती. कळलं का? कुठे येतो? जंक्शन ऑफ कॉलम आणि फुटिंग. कुठे असतो तो? जंक्शन ऑफ कॉलम अँड फुटिंग. समजलं? तर इथला जो पोर्शन आहे हा तुकडा डायरेक्ट तुटून निघून जातो. जंक्शन ऑफ
क्रिटिकल सेक्शन आहे बरं का, हा एक्सेस काय आहे तो Critical. एक्स इज अ क्रिटिकल सेक्शन फॉर बेंडिंग, क्रिटिकल सेक्शन फॉर बेंडिंग. ओके का. चला, जंक्शन ऑफ कॉलम अँड फुटिंग. ओके का नाही, समजतं का. दुसरा घ्या, दुसरं काय आता वन वे शेअर. दुसरं कोणता फेल्युअर आहे, वन वे शेअर फेल्युअर. वन वे शेअर फेल्युअर कसा असतो वन वे शेअर फेल्युअर बघा. वन वे शेअरमध्ये काय होतं, इथून डी अंतर सोडून म्हणजे बघा असा इथे वन वे शेअर होतं. तर एक सेक्शन कोणता आहे, क्रिटिकल सेक्शन फॉर वन वे शेअर, क्रिटिकल सेक्शन फॉर वन वे शेअर. लक्षात येते का. हां, नंतर पुढे टू वे शेअर. टू वे शेअर म्हणजे काय माहिती आहे का, इकडे डी/टी अंतर सोडायचा, इकडे डी/2, इकडे डी/2 डी/2 म्हणजे एवढा चौकोन आपण समजते का. आणि हा अख्खा खाली फसून गेला, वरती निघून जाईल आणि हा खालचा पाहिजे. तर हे जे काही आहे ना तो आम्हाला डी/2 याला बोलतो आपण टू वे शेअर केलं, टू वे शेअर. समजलं का.